नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, एसीबीसी जो दाखला आहे आपला, जो पहा एवढे आंदोलन झाले, मोर्चे झाले, मोठमोठे मोर्चे झाले, मुंबईपर्यंत मराठ्यांचे मोर्चे गेले आणि मोर्चे केल्यानंतर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चे केले आणि मात्र त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण न देता आपल्याला जो पाठीमागे आरक्षण भेटलं होतं एसईबीसी, त्या एसीबीसी मध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपला प्रवर्ग निर्माण करण्यात आला आणि सांगण्यात आलं की एसीबीसी दाखला निघाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि त्याच्यात एक सगळ्यात मोठी भरती म्हणजे का सर्वांचं लक्ष लागून राहिली भरती होती म्हणजे पोलीस भरती आणि पोलीस भरती त्यामध्ये आली आणि पोलीस भरती आल्यानंतर झालं काय विद्यार्थी मित्रांनो, का पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झाले 5 मार्च 2024 रोजी. आज मित्रांनो 20 मार्च, खाली 10 दिवस राहिले, फक्त 10 दिवसामध्ये आपले पोलीस भरतीचे फॉर्म बंद होणार आहेत. तत्पूर्वी मी स्वतः आता तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदारांची चर्चा केली, जवळजवळ 10-15 मिनिटं मी बोलत होतो. तर त्यांनी डायरेक्टली मला सांगितलं की सरजी या ठिकाणी जो टॅब म्हणजे वरून जे पोर्टल आहे ते पोर्टल स्टॉप आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे सध्या जो फॉर्मॅट आहे आमच्या तहसीलला, हा फॉर्मॅट जुन्या एसीबीसीचा आहे आणि जुना एसीबीसी कोणी काढू नका किंवा तुमच्याकडे जुना एसीबीसी पाठीमागचे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आहे. बरेच जण विचारतात सर त्याचं नॉन क्रिमिनल काढू का? आता लक्षात घे, त्याचं नॉन क्रिमिनल सुद्धा तुला निघल नाही असं नाही, मात्र जे जुना होता तो 13% होता, आत्ताचा 10% त्याच्यामुळे आता त्याच्यात निकषामध्ये बदलली, पूर्ण निकषामध्ये बदलली. त्याच्यामुळे आपल्याला एसीबीसी हा आत्ताचा लागणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्यवस्थित पहा, अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असणार आहे. एसीबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसीबीसीचा प्रॉब्लेम आणि भरती प्रक्रिया पुढे जाऊ शकते काय, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण पाहणार आहे. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण का संपूर्ण भरती प्रक्रियेचे अपडेट तुम्हाला रोजच्या रोज आणि मोफत या ठिकाणी सर्वात आधी मी देत असतो. एसीबीसी संदर्भात बोलतो तर मी एक काही वेळेपूर्वी तुम्ही पाहिलं असेल, मी व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलं होतं. तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याची भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, कसं आमच्याकडे निघत नाही, आमच्याकडे निघत नाही. कोणीच म्हटलं, 1-2 जणांचे मेसेज आले, कसं मी स्वतः सेतूमध्ये कामाला आहे, आमच्याकडे निघलेलं आहे, म्हणजे 1-2 आले, मात्र ते सुद्धा त्यांचे काहींचे प्रोसेसला टाकलेले. पण ज्यांच्या समजा भोर तालुका, भोर जिल्हा पुणे या ठिकाणी एक मेसेज आला मला, कसं आमच्याकडे निघत आहे, मी प्रोसेसिंगला टाकलंय. त्याला कदाचित माहित नसेल, प्रोसेसिंगला जरी टाकलं असतं तर तिथे कॅन्सल होऊन जाईल. आता हे झालं काही ठिकाणी. पहा बरं, तहसीलदारांचे उडवाउडवीचे उत्तर असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील किंवा शिवतवाल्यांचे उत्तर काय. काही बोलतात की पोर्टल चालू झालेलं नाही, काही बोलतात आमच्याकडे जुनाच फॉर्मॅट आहे, नवीन फॉर्मॅट आलेला नाही, काही असं बोलतात का निकषामध्ये बदल करायचा त्याच्यामुळे साईट बंद करण्यात आलेली आहे, काही असं बोलतात की आज मीटिंग आहे आणि हो आज आणि उद्या काहीतरी मीटिंग एसीबीसी संदर्भातली वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग आहे सचिवालय लेवलला. ती मीटिंग झाल्यानंतर आपल्याला परत एकदा समजणार आहे. आणि लक्षात ठेवा, 10 दिवस हातात राहिलेले. ओपन कॅटेगरीतून फॉर्म जर भरला तर तुम्हाला माहिती मेरिटशी कसा सामना करावा लागेल. त्याच्यामुळे एसीबीसीतून फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता. पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यूएस पण आहे, आपला म्हणजे ओपन मराठा समाजाच्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यूएस पण आहे. मग ते विद्यार्थी म्हणतात का सर आमच्याकडे एसीबीसी पण आहे आणि ईडब्ल्यूएस पण आहे, आम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू का? प्रॉब्लेम असा होऊ शकतो, ईडब्ल्यूएस फक्त त्याच लोकांसाठी का ज्या लोकांना त्या राज्यामध्ये कोणत्याच प्रवर्गामध्ये आरक्षण नाही, त्या लोकांसाठी ते ईडब्ल्यूएस हे प्रवर्ग आहे. ऍक्च्युअली खरं तर पहिल्यापासूनच ईडब्ल्यूएस त्याच लोकांसाठी होतं, मात्र मराठा समाजाचं आरक्षण पूर्वीचं जे एसीबीसी होतं हे रद्द झालं आणि ते रद्द झाल्यामुळे आपण विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएसचा लाभ घेतला आणि आज अनेक मराठी समाजाचे विद्यार्थी ईडब्ल्यूएसच्या लाभाने आज पोलीस दलात असतील, मोठमोठ्या पदावरती कार्यरत आहेत. मात्र आता जर आपल्याला आरक्षण भेटले तर आपल्याला ईडब्ल्यूएसचा लाभ घेणं हे उचित नाही. मात्र जरी तुम्ही बाय चान्स घेतला असेल एखाद्याने, आता काही भरलेत फॉर्म, तर काही एवढा इश्यू किंवा एवढा प्रॉब्लेम तिथं होणार नाही, कारण का त्यांचा प्रॉब्लेम येतो, त्यांच्या सिस्टीमचा प्रॉब्लेम येते, एसीबीसी काढायला देत नाही. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उत्तर देतात, कोण काय सांगते आणि स्वतः महाआयटी नाही, जे पोर्टल आहे, जे डॉक्युमेंटरी जे पोर्टल आहे ते आहे. आता दुसरी गोष्ट अजून एका तहसीलदाराने हे सांगितलं की एसीबीसी काढण्यासाठी नक्की कागदपत्र काय पाहिजेत याच्यामध्ये अजून संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात उद्या मीटिंग आहे म्हणलं आमची. ती मीटिंग झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला सांगू कोणकोणते कागदपत्र लागतील आणि कशा पद्धतीने एसीबीसी काढायचं आणि मग त्याच्यानंतर एसीबीसी काढलं जाणार आहे. तर त्याचबरोबर लोकमत पेपरला पण बातमी होती, आज आमच्या पार्टनरची बातमी होती का त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय का कशा अडचणी निर्माण आहेत. एक मिनिट तुम्हाला सांगतो मी का अडचणी पहा. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की मराठा आरक्षण तांत्रिक अडचणीमुळे एसीबीसी दाखले थांबवले, सगळीकडे दाखले थांबवलेले.
त्याचं कारण काय, त्यांनी डायरेक्टली आज पेपरला बातमी, हा पारनेरची न्यूज आहे मित्रांनो, म्हणजे आमच्या नगरची. राज्यातील पोलीस दलासह विविध भरती प्रक्रिया, कारण की प्रत्येक सेतू कार्यालयामध्ये मुलांची गर्दीच्या गर्दी उसळलेली का आम्हाला एसीबीसी द्या, एसीबीसी द्या. त्यानंतर अजून एक सांगतो, तो 30% प्रॉब्लेम आहे, जो 30% महिलांचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा क्लिअर होऊन जाईल आज उद्या. लक्षामध्ये राज्यातील पोलीस दलासह विविध भरती प्रक्रियांसाठी मराठा तरुण एसीबीसी प्रवर्गाचे दाखले घेण्यासाठी गर्दी करत आहेत. कुठं गर्दी करत आहेत? ते सेतू कार्यालयामध्ये. मात्र शासनाच्या आयटी विभागाने मंगळवारी सायंकाळी या दाखल्यांसाठीचे अर्ज घेणे व दाखले मंजूर करणं थांबवले. ते एसीबीसी दाखले देत होते कालपर्यंत. कोल्हापूर असन, सांगली असन, सोलापूर असन, काही ठिकाणी भेटले. नगर जिल्ह्यात कुठेही एसीबीसी दाखला भेटलेला नाही. मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. इव्हन आता जस्ट मी 1 तासाभरापूर्वी नायब तहसीलदारांची भेट पण घेऊन आलेलो. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की आपले सरकार व सेतू केंद्र चालकांना याबाबतची सूचना प्राप्त झाली. सेतू चालक असतील, सरकारच्या ज्या सूचना आहेत, इतर सूचना आलेल्या आहेत कोणाच्या याला तहसील कार्यालयाला, आणि तहसीलदार काय बोलले का आमचे अजून अप्रुव्हल आलेलं नाही कोणत्याच पद्धतीचं. त्यांनी सांगितलं का सूचना आलेल्या सेतू केंद्र चालकांना की पोलीस भरतीची मुदत 31 मार्च आहे. या भरतीत मराठा प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी तरुणांना अगोदर जातीचे प्रमाणपत्र काढावे लागेल. त्यानंतर आपण उन्नत व प्रगत गटात नॉन क्रिमिनल मोडत नसल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. मात्र सरकारने म्हणजे एसीबीसी काढायला जर तुम्हाला आज जर उद्या जर एसीबीसी 22 तारखेला चालू होणार असं मी ऐकलं. आज 20 तारीख, 2 दिवसांनी 22 तास चालू झाले, तुम्हाला एसीबीसी काढता 8 दिवस लागतील. एसीबीसी आल्यानंतर परत नॉन क्रिमिनल 8 दिवस लागतील. म्हणजे आपली मुदत सुद्धा वाढण्याचे चान्सेस 90% मुदत वाढ होण्याचे चान्सेस आहे. पोलीस भरतीची मुदत वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं, मात्र पोर्टल व प्रमाणपत्र देणे थांबवलेले असल्याने तरुण धास्तावले आहेत. पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आले आहे. त्यात काही दुरुस्त्या करण्याच्या असल्याने देखील त्यांनी तात्पुरते थांबवले. म्हणजे पोर्टलच डायरेक्ट त्यांनी आयटी विभागाने ते डायरेक्ट काय केले, हाईड केलेले मंत्रालय स्तरावरून, जेणेकरून त्याच्यात काही दुरुस्त्या करायच्या ते त्यांना करायच्या. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय का पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आले आहेत. त्यात काही दुरुस्त्या करायच्या असल्याने दाखले देणे तात्पुरते थांबवले आहे. हे संतोष खैरनार आहे, जिल्हा समन्वयक महाआयटीचे जे जिल्हा समन्वयक, त्यांनी असं सांगितलंय का पोर्टल तात्पुरते मंत्रालय लेवलवरून आम्ही हाईड केले आणि आम्हाला त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या. म्हणजे कागदपत्र जे आता काय झालं होतं, कोणकोणते कागदपत्र पाहिजे आपल्याला एसीबीसी काढण्यासाठी हे कोणालाही माहित नव्हतं. तुम्ही जे कागदपत्र पाठवले ते सगळे 2018 ते 17 जे मागचं जे एसीबीसी होतं त्यानुसार होतं. आता त्याच्यामध्ये थोड्याशा बदल झाले. पाठीमागचं एसीबीसी होतं 13%, आताच एसीबीसी आपल्याला 10%, बरोबर ना. मग त्याच्यामुळे त्या कागदपत्रांनी कशामध्ये काहीतरी बदल करायचे. त्याच्यामुळे काय झाले का त्यांनी काय केलेलं आहे, कुठल्याही प्रकारे अजून प्रॉपरली कुठंच चालू झालं जरी निघत असेल, त्यांच्याकडे प्रत्येक सेतू कार्यालयात फॉर्मेट आहे. पण 2014 ते 18-17 जो आहे ना, 17-18 काय आरक्षण भेटलं होतं तो फॉर्मेट म्हणजे जुना फॉर्मेट आहे. नवीन फॉर्मेट कोणाकडे नाही, लक्षात ठेवा. नवीन फॉर्मेट कोणाकडे नाही, सगळ्यांकडे जुना फॉर्मेट आहे. प्रत्येक तहसीलला विचारला असता सगळ्यांकडे काय जुना फॉर्मेट त्या ठिकाणी आहे. प्रत्येक जण काय म्हणतोय का जुना फॉर्मेट त्या ठिकाणी लक्षामध्ये. मग त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसीबीसी प्रमाणपत्र 2018 व 2024च्या फॉर्मेटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल केला जाणार आहे. काय सांगितलं सूत्रांनुसार का 2018चं आणि 2024चं जे आहे त्या फॉर्मेटवरून मंत्रालय स्तरावर बदल केला जाणार आहे. तसेच भरती प्रक्रियांची मुदत वाढवण्यास बाबत विचार सुरू आहे. भरती प्रक्रियांची सुद्धा मुदत वाढवण्याबाबत विचार चालू आहे. म्हणजे भरती प्रक्रियेची मुदत सुद्धा या ठिकाणी काय होऊ शकते, वाढू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. मात्र एसीबीसीच्या संदर्भात यानंतर कृपा करून मला कॉल एसएमएस जास्त करू नका, कारण काय होतं सगळ्याचा क्वेश्चन कॉमन असतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. आणि लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे तांत्रिक अडचणी आहेत, तांत्रिक अडचणीमुळे ते एसीबीसी थांबलेला आहे. जरी एसीबीसी आपलं निघलं नसलं तरी आपल्याकडे 1-2 पर्याय आहेत. ते पर्याय मी तुम्हाला नंतर सांगेलच. पण एसीबीसीच्या संदर्भात आपल्याला निकाल लागला पाहिजे, एसीबीसी मिळालं पाहिजे. मराठ्यांना हक्काचं ते आरक्षण भेटलेले 10%, ते आरक्षण मिळालं पाहिजे. कारण की जर एसीबीसी का काढायचं नाही बाळांनो, एसीबीसीच्या प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही एसीबीसीच्या जागा टाकल्यात आणि जर ते एसीबीसी जर निघलंच नाही, नवीन मुलांचं एसीबीसी जर चालू झालं नाही तर त्या जागांचं काय करायचंय, त्या काय पुढच्या भरतीला ठेवायच्यात का? त्याच्यामुळे त्या जागा भरपूर मोठ्या प्रमाणात जेवढ्या जागा ईडब्ल्यूएस ला आल्या तेवढ्याच जागा कधी कधी काही ठिकाणी एसीबीसीला पण आहे. काही जिल्ह्यांमध्ये एसीबीसीला चांगल्या पण जागा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मुलांमध्ये पूर्णपणे संभ्रम अवस्था निर्माण झालेली का भाऊ फॉर्म भरायचा कसा, ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येईल का नाही घेता येईल. मी अजून ऐकून करेक्ट थोडा अजून खात्रीशीर माहिती काढून तुम्हाला सांगतो तुम्ही ईडब्ल्यूएस भरू शकता की नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, एसीबीसीला जागा मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आपल्याला एसीबीसीतून फॉर्म भरणं उचित राहू शकतं. आलं लक्षामध्ये, मेरिटच्या दृष्टीनं पण आणि सर्वच दृष्टीनं पण. त्याच्यामुळं एसीबीसीला ही जी अडचण आहे ही पूर्ण राज्यस्तरीय अडचण निर्माण झालेली, जी तांत्रिक अडचण आहे ती. त्याच्यामुळे इथून पुढं लक्षात घ्या, आता तुम्हाला 2 दिवस आज आणि उद्या एक काहीतरी मीटिंग आहे, त्या संदर्भातली महत्वपूर्ण मीटिंग आहे. ती मीटिंग पूर्ण झाल्यानंतर
परफेक्टली आपल्याला मी सांगेल की एसीबीसी केव्हा काढायचा, कसा काढायचा आणि कोणकोणते कागदपत्र एसीबीसी साठी लागणार आहे. एसीबीसी साठी नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे, त्यात काय. राहिला प्रश्न 30% महिला आरक्षणाच्या संदर्भातला, तर महिला 30% आरक्षण संदर्भातला प्रॉब्लेम जवळजवळ सॉल्व्ह झालेला आहे. तुमचा काळजी करायचं काहीच कारण नाही. लक्षामध्ये मुलींचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आजपासून. लक्षामध्ये त्याच्या संदर्भातला स्पेशली व्हिडिओ तुम्हाला मी देऊन टाकेन लेक्चरचा. मात्र हे जे मी तुम्हाला आता दाखवलं का प्रमाणपत्र जे पेपरला पण बातमी आली आहे, प्रत्येक सेतू कार्यालयावर हेच सांगत आहे. महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी, माझ्या टोटल महाराष्ट्रातले टोटल जिल्हा तालुका गावचे विद्यार्थी संपर्कात आहे. कुठल्याही प्रकारे कोणत्याही सेतूमध्ये दिला जात नाही. आपवत त्याला 1, 2, 3 सेतू दिला जातो, तर त्याही विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे तो व्यवस्थित पाहून घ्या. मे बी बाय चान्स ते तुम्हाला जुन्या फॉर्मॅटनुसार ते देत असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे, त्याच्यामुळे ते पण पाहून घ्या. आरक्षणाचा गोळ होऊ शकतो, जागेंचा गोळ होऊ शकतो. लक्षामध्ये अशा प्रकारे मित्रांनो एसीबीसी आणि एसीबीसी प्रमाणपत्र संदर्भातली जी महत्वाची अपडेट होती ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमची क्लिअर केलेली. त्याच्यामुळे याच्यानंतर कुणीही एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस यातला फरक किंवा एसीबीसी सुरू कधी होईल, एसीबीसी चालू झालं का, एसीबीसीतून फॉर्म भरू, कशातून फॉर्म भरू, या संदर्भात चर्चा करू नका. 20 तारीख आहे, 25 तारखेला मी परत एकदा एसीबीसी संदर्भात तुमच्या सोबत चर्चा करेन आणि त्यामध्ये मी सगळी माहिती तुम्हाला प्रॉपरली देईन. आलं लक्षामध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. अभ्यास करा, ग्राउंड करा. अजून बरेच दिवस आणि मुदत वाढ होणार. जर तुम्हाला एसीबीसी भेटलं नाही कोणाला तर मुदत नक्कीच त्यांना वाढावं लागेल. मुदत वाढवणं त्यांच्या विचाराधीन सुद्धा आहे. आणि एक नियम आहे का पहिल्यापासून आपण पाहतो पोलीस भरतीचे कायम 5-10 दिवस का मुदत ही वाढत असते. त्याच्यामुळे आता आणि विशेष म्हणजे साईट पण आता स्लो चालते. आताच साईट पण स्लो चाललेले आहेत. त्याच्यामुळे मुदत वाढणारे 10 दिवस वेळ असताना साईट स्लो झालेल्या असताना त्याच्यामुळे मुदत पण वाढ होऊ शकते, काही विषय नाही. त्याच्यामुळे सर्वांनी एकदम प्रॉपरली एकदम व्यवस्थित अभ्यास नियोजन करा. आपला घटक जिल्हा निवडायचा व्यवस्थित निवडा. उद्या 21 तारीख आहे. उद्यापासून तुम्हाला ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसीबीसी कुठं फॉर्म टाकणं गरजेचं आहे, कुठं किती जागा आहेत काय, ते सगळं पूर्णपणे लेक्चर मी तुम्हाला या ठिकाणी लेक्चर घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल का कोणत्या ठिकाणी आपल्याला फॉर्म जाणं गरजेचं आहे, टाकणं गरजेचं, ते सगळी माहिती मी तुम्हाला आता उद्यापासून आपली सिरीज सुरू होईल. ती भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5 लक्षामध्ये असे आपले भाग सुरू होतील. त्याच्यात सगळ्या कॅटेगरी मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, चालतंय मित्रांनो. ही होती ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी संदर्भातली अपडेट. एसीबीसी कुठेही दिले जात नाही. एसीबीसी संदर्भात अजून भरपूर संभ्रमावस्था आहे आणि एसीबीसीचं पोर्टल बंद झालेले. त्याच्यामुळे 2 दिवस तुम्ही एसीबीसी संदर्भात काही चर्चा करू नका. एसीबीसीची एक मीटिंग आहे, ती मीटिंग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंत्रालय स्तरावर एक मीटिंग होणार आहे. आजच मीटिंग आहे ती संध्याकाळी 5 का 6 वाजता. ती मीटिंग झाल्यानंतर काही विद्यार्थी जे माझे विद्यार्थी सेतू कार्यालयात पण काम करणारे भरपूर विद्यार्थी ते पण मला कळवणार आहे आणि मंत्रालयातले सुद्धा काय असतील तर ते पण माहिती देतील आपल्याला. त्याच्यामुळे काळजी करू नका. त्या संदर्भात नवीन GR परत येईल. कागदपत्र कोणकोणते पाहिजे त्याचा थोडासा संभ्रम अवस्था निर्माण झाली. एका कागदपत्रामध्ये बदल करायचा थोडा. ते 13% आरक्षण होतं, हे 10%. निकषात पण बदल होणार. चालतंय मित्रांनो, ही होती अतिशय महत्वाची एसीबीसी संदर्भातली माहिती. मला वाटतं आता तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एसीबीसी संदर्भात सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. ओके, पोलीस भरती चालू झाली मित्रांनो. पोलीस भरतीची तयारी जोरात करा. पण तयारी जोरात करत असताना आपल्याला एक माहित असलं पाहिजे की आपण योग्य पुस्तकं वापरले, योग्य मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेतलं आणि योग्य क्लासेस जर लावले, ऑनलाईन बॅच असेल ऑफलाईन बॅच, तर आपल्याला यश नक्की मिळत असतं. लक्षामध्ये. तर समोर जे काही मी तुम्हाला बॅच दाखवते, एक बॅच आणि पुस्तक दाखवते, त्या बॅच आणि पुस्तकाला तुम्ही नक्की भेट द्या आणि ते बॅच आणि पुस्तक नक्की खरेदी करा. कारण का तुम्हाला तुमचं वर्धित स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या बॅच आणि याचा फारच मोठा लाभ होईल. चालते मित्रांनो, थांबतो मी. जय हिंद, जय भारत. ते पाहून घ्या सगळी बॅच आणि ते सगळं टोटली पाहून घ्या, कोणती बॅच आहे, कसं आहे, काय वगैरे. ओके, ठीक आहे. तयारी करत असेल मित्रांनो तर काळजी कसली करताय. व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच घेऊन आले आपल्यासाठी ऑनलाईन बॅच. महाराष्ट्रात सुरू असणारी एकमेव ऑनलाईन बॅच मिशन खाकी बॅच 1. आधी विषय खाकीचं, नंतर विषय बाकीचं. ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. विद्यार्थी मित्रांनो, कालावधी 1 वर्षाचा. फक्त 300 रुपयामध्ये बॅच अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता आणि कितीही वेळा एक टॉपिकचं लेक्चर किती वेळा पाहू शकता वर्षभरामध्ये. वर्षभर कालावधी असणारी, अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस असणारी, फक्त 300 रुपयामध्ये असणारी आणि महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवायला असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी आयोजित मिशन खाकी बॅच 1. ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो, ऑफलाईन बॅच पण आहे गुरुकुल अकॅडमीची, ऑफलाईन पण चालू आहे आणि ऑनलाईन पण बॅच आहे मित्रांनो. मिशन खाकी बॅच 1. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा. ही बॅच तुम्ही लावू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि ती बॅच जॉईन करायची. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पुस्तकाची तयारी करत असाल आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे एक केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 666 प्लस जम्बो पुस्तक नवे, गर्दीतून वरती जाण्याचा यशमार्ग. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024 सिद्धेश्वर हडबे सरांचं स्मार्ट बुक सिरीजमधलं अतिशय फुल्ली अपडेट एडिशन 2004 ते 2018 भाग 1.
भाग 1 आणि भाग 2 दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, प्रत्येक प्रश्न व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण, द स्मार्ट बुक, बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणारं नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन. मागील सलग 10 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसे तसे आलेले आहेत. सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्न शॉर्टकट ट्रिक्ससह स्पष्टीकरण आहे. 1500 स्मार्ट QR कोडसह आहे. भाग 1 आणि भाग 2 230 संभाव्य सराव टेस्ट रँकसह मित्रांनो हे पुस्तक अवेलेबल आहे. त्याचबरोबर 45,000 प्लस जम्बो पण आहे, ऑल इन वन आहे. 440 प्लस ऑल PYQ प्रश्नपत्रिका, 180 प्लस टॉपिक वाईज सराव टेस्ट, 50 संभाव्य संपूर्ण सराव टेस्ट. पुस्तक मिळवण्याचं ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन भारतीय प्रकाशन म्हणा, तुम्हाला लगेच पुस्तक काढून देतील. धन्यवाद.